नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यामधील अत्यंत महत्त्वाचे 150 प्लस करंट अफेअर्सचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर जिथे आवश्यकता आहे तिथे डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. फक्त एकच गोष्ट करा, वही आणि पेन घेऊन बसा आणि यामध्ये जी आपण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती वहीमध्ये व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. तर आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. आणि आता पहिला प्रश्न पहा काय आहे. 2021-22 या वित्त वर्षात कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे? तर आता 2021-22 मध्ये अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे. आणि 2021-22 मध्ये अमेरिका आणि भारतामध्ये एकूण 119.42 अब्ज डॉलरचा व्यापार झालेला आहे. आणि याआधी म्हणजे 2020-21 मध्ये हा व्यापार किती झालेला होता, तर 80.81 अब्ज डॉलरचा झालेला होता. आणि आता हे जे 2021-22 हे वित्त वर्ष आहे, यामध्ये भारताने अमेरिकेला किती डॉलरची निर्यात केलेली आहे, तर 76.11 अब्ज डॉलरची अमेरिकेला भारताने निर्यात केलेली आहे. आणि अमेरिकेकडून आयात किती केलेली आहे, तर 43.31 अब्ज डॉलरची भारताने अमेरिकेकडून आयात केलेली आहे. आणि या आकडेवारीवरून आपल्याला असं लक्षात येत आहे की भारताला या व्यापारामध्ये व्यापार शेष प्राप्त झालेला आहे. तर ठीक आहे, आता एवढी माहिती तर तुमच्या लक्षात आली असेल. तर त्याचबरोबर आता भारताचा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश कोणता आहे, तर चीन आहे. आणि चीन आणि भारतामध्ये 115.42 अब्ज डॉलरचा व्यापार झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात हा देश आहे. संयुक्त अरब अमिरातीसोबत 72.9 अब्ज डॉलरचा व्यापार झालेला आहे. चौथ्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे. पाचव्या क्रमांकावर इराक आहे. आणि सहाव्या क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकताच लोकपाल अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे? तर नुकताच आता लोकपाल अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार हा प्रदीप कुमार मोहंती यांच्यावर सोपविण्यात आलेला आहे. आणि याआधी लोकपालचे अध्यक्ष कोण होते, तर पिनाकी चंद्र घोष हे लोकपालचे पहिले अध्यक्ष होते. आणि नुकताच आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता प्रदीप कुमार मोहंती यांच्यावर हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. आणि आता जे पिनाकी चंद्र घोष आहेत, यांच्याविषयीचे 3-4 पॉईंट नोट करून घ्या. तर पिनाकी चंद्र घोष हे याआधी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते. तसेच त्यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी याआधी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता हे जे लोकपाल असतात, यामध्ये जे अध्यक्ष आणि सदस्य असतात, त्यांची नियुक्ती ही 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत केली जाते. आणि या लोकपालमध्ये अध्यक्षाला सोडून एकूण 8 सदस्य असतात आणि त्यापैकी 4 हे न्यायिक सदस्य असतात. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या की लोकपाल नियुक्तीबाबतच्या निवड समितीत कोणाकोणाचा समावेश होतो. तर पहा, या लोकपाल नियुक्तीबाबतच्या निवड समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश व त्यांच्याद्वारे नामनिर्देशित न्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक वकील यांचा समावेश होत असतो. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या प्राची यादव या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आता या ज्या प्राची यादव आहेत, या नौकानयन या खेळाशी संबंधित आहेत. आणि सध्या त्या चर्चेमध्ये काय आहेत, तर त्यांनी नुकतंच पोलंडमधील पोन्झान येथे झालेल्या पॅरा नौकानयन विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या VL2 प्रकारातील 200 मीटर शर्यतीत कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि त्या अशी कामगिरी करणाऱ्या भारताच्या पहिल्या पॅरा नौकानयनपटू ठरलेल्या आहेत. आणि त्यासाठी त्या सध्या चर्चेमध्ये आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. महिला T20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर नुकतेच आता महिला T20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे सुपरनोवाज या टीमनं पटकावलेलं आहे. आणि सुपरनोवाजच्या कॅप्टन कोण आहेत, तर हरमनप्रीत कौर या सुपरनोवाज या टीमच्या कॅप्टन आहेत. आणि आता हे जे महिला T20 चॅलेंज क्रिकेट आहे, हे कधीपासून आयोजित करण्यात येत आहे, तर 2018 पासून याचं आयोजन करण्यात येत आहे. आणि 2018 पासून ते 2022 पर्यंत सुपरनोवाज या टीमनं ही स्पर्धा 3 वेळा जिंकलेली आहे. तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण. युनिसेफद्वारे बेस्ट कंटेंट अवॉर्ड आणि प्रतिरक्षण चॅम्पियन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नुकतेच आता युनिसेफद्वारे बेस्ट कंटेंट अवॉर्ड आणि प्रतिरक्षण चॅम्पियन अवॉर्डने उमर निसार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता जे युनिसेफ आहे, याचं फुल फॉर्म काय आहे, तर युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड असं याचं फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 11 डिसेंबर 1946 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे असं जर तुम्हाला विचारलं, तर न्यूयॉर्क येथे याचं मुख्यालय आहे. आणि कॅथरीन एमरसेल या सध्या युनिसेफच्या प्रमुख आहेत. तर आता पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणून टेड्रोस घेब्रियस यांची किती वर्षांसाठी
पुनर्नियुक्ती करण्यात आली. तर नुकतीच आता जागतिक आरोग्य संघटनेने महासंचालक म्हणून टेड्रोस घेब्रेयेसस अधानोम यांची 5 वर्षासाठी पुनर्नियुक्ती केलेली आहे. आणि आता हे जे टेड्रोस घेब्रेयेसस अधानोम आहेत यांची याआधी 2017 मध्ये WHO चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यावेळेस ते WHO चे 8वे महासंचालक ठरलेले होते. आणि आता दुसरा कार्यकाळ यांचा कधीपासून सुरू होणार आहे तर 16 ऑगस्ट 2022 पासून यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होणार आहे आणि ते 2027 पर्यंत आता WHO चे महासंचालक असणार आहेत. आणि आता हे जे टेड्रोस घेब्रेयेसस आहेत हे कोणत्या देशाचे आहेत तर हे इथिओपियाचे आहेत आणि याआधी त्यांनी इथिओपियामध्ये परराष्ट्र मंत्री आणि आरोग्य मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता हे जे WHO चे महासंचालक असतात तर या पदाविषयी एक महत्त्वाचा पॉइंट नोट करून घ्या. तर आता हे जे महासंचालक पद आहे या पदावर एका व्यक्तीची फक्त 2 वेळेसच नियुक्ती करण्यात येऊ शकते. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला समजल्या असतील. तर आता हा प्रश्न पहा, आरोग्य विषयक नोंदी ठेवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोणते ऍप लॉन्च केले आहे. तर नुकतेच आता आरोग्य विषयक नोंदी ठेवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आभा हे ऍप लॉन्च केलेलं आहे. आणि आता यामधील आभाचं फुल फॉर्म काय आहे हे सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येऊ शकतं. तर आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असे याचं फुल फॉर्म आहे आणि यामध्ये नागरिकांना 14 अंकी आभा क्रमांक देण्यात येणार आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाच्या आधारावर देह विक्री व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली आहे. तर नुकतीच आता सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत देह विक्री व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. आणि आता हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी एक 3 सदस्यीय खंडपीठ निर्माण करण्यात आलं होतं आणि त्या खंडपीठाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती नागेश्वर राव हे त्या खंडपीठाचे अध्यक्ष होते. आणि इतर 2 सदस्य कोण होते तर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती AS बोपन्ना हे या 3 सदस्यीय खंडपीठाचे सदस्य होते. आणि आता हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 चा उपयोग केलेला आहे आणि कलम 142 हे सर्वोच्च न्यायालयाला विवेकाधीन अधिकार प्रदान करते. आणि या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्याची आणि आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे असे या कलमामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता हे जे कलम 142 आहे या कलमाचा उपयोग राजीव गांधी हत्येतील दोषीला मुक्त करण्यासाठी सुद्धा करण्यात आलेला आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. त्यासाठी कलम 142 अत्यंत महत्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न पाहण्यास मिळू शकतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर नुकताच आता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा कार्यकाळ हा 2026 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. आणि आता हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची सुरुवात 2008 मध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना आणि रोजगार निर्मिती कार्यक्रम या 2 योजनेचे एकत्रीकरण करून करण्यात आलेले आहे. तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण, WHO द्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे. तर नुकतेच आता WHO द्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी झारखंड या राज्याची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार झारखंडला तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी देण्यात आलेला आहे. तर आता हा प्रश्न पहा, यामध्ये आपल्याला काय विचारलेला आहे तर आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणत्या भारतीय महिलेची निवड करण्यात आली आहे. तर नुकतीच आता आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुष्पा हेगडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे ज्या पुष्पा हेगडे आहेत यांना यामध्ये सर्वाधिक मतं मिळालेली आहेत आणि सर्वाधिक मतासह संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पुष्पा हेगडे या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि सध्या पुष्पा हेगडे या पुना वुमन कौन्सिल स्कूल बोर्डाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, राज्य सरकारद्वारे देण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. तर नुकताच हा पुरस्कार पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर झालेला आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये 2021-22 या वर्षासाठी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झालेला आहे. आणि तसेच यामध्ये संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार हा 2021-22 साठी सुधीर ठाकूर यांना देण्यात आलेला आहे. आणि 2020-21 साठी हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर लता शिलेदार उर्फ दीप्ती भोगले यांना हा पुरस्कार 2020-21 साठी देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्यात पश्चिम नाईल या विषाणूचा प्रसार झाला आहे. तर नुकताच आता केरळ या राज्यामध्ये पश्चिम नाईल या विषाणूचा प्रसार झालेला आहे. आणि आता हा जो पश्चिम नाईल आजार आहे हा आजार क्युलेक्स प्रजातीच्या डासामुळे पसरतो आणि हा आजार प्रथम युगांडामध्ये 1937 मध्ये आढळला होता. तर ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा, बेस्ट बसच्या पहिल्या महिला ड्रायव्हर कोण बनले आहेत. तर बेस्ट बसच्या पहिल्या महिला ड्रायव्हर या लक्ष्मी जाधव बनलेल्या आहेत. आणि आता या बेस्टचं फुल फॉर्म काय आहे तर बृहन मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असे याचं पूर्ण स्वरूप आहे.
आणि पहा आता नुकतंच काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नुकतीच आता काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून निलोफर खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे काश्मीर विद्यापीठ आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1948 मध्ये काश्मीर विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आता नुकताच जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता ठरलेला आहे याविषयीचा हा प्रश्न आहे. आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात. तर नुकताच आता अमेरिकेचा फ्रंटियर हा जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर बनलेला आहे. आणि यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता कॉम्प्युटर आहे? तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जपानचा फुकागू हा कॉम्प्युटर आहे. आणि आता हा जो फ्रंटियर सुपर कॉम्प्युटर आहे हा प्रति सेकंद 2 क्विंटल पेक्षा जास्त कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर रिकेन इन्स्टिट्यूट द्वारे या फ्रंटियर कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर आता पहा, देशातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर आता देशातील त्याचप्रमाणे जगातीलही पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप हा उत्तराखंड मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो टेलिस्कोप आहे हा उत्तराखंड मधील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्सेसच्या देवस्थळ वेधशाळेमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि किती उंचीवर हा टेलिस्कोप स्थापन करण्यात आलेला आहे? तर 2450 मीटर इतक्या उंचीवर हा टेलिस्कोप स्थापन करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो टेलिस्कोप आहे याचा व्यास किती आहे? तर 4 मीटर इतका या टेलिस्कोपचा व्यास आहे. आणि याची निर्मिती कोणत्या देशांच्या शास्त्रज्ञांनी मिळून केलेली आहे? तर भारत, कॅनडा आणि बेल्जियम या देशांच्या शास्त्रज्ञांनी मिळून या टेलिस्कोपची निर्मिती केलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुरुष एशिया हॉकी कप 2022 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता पुरुष एशिया हॉकी कप 2022 चे विजेतेपद हे दक्षिण कोरियानं पटकावलेलं आहे. आणि आता हे दक्षिण कोरियानं 5व्यांदा याचं विजेतेपद मिळवलेलं आहे. याआधी 1994, 1999, 2009 आणि 2013 मध्ये सुद्धा दक्षिण कोरियानं या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता हे सुद्धा लक्षात राहू द्या, दक्षिण कोरियानं यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, मलेशियानं रौप्य आणि भारतानं यामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि कांस्य पदकासाठी भारतानं कोणत्या संघाला हरवून हे कांस्य पदक जिंकलेलं आहे? तर जपानच्या संघाला हरवून भारतानं यामध्ये हे कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि आता या 2022 मधील स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या स्पर्धा इंडोनेशियामधील जकार्ता येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. आणि याआधी 2017 मध्ये या स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद भारतानं मिळवलं होतं. 2013 मध्ये या स्पर्धा मलेशियामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेस साऊथ कोरियाने ही स्पर्धा जिंकली होती. आणि 2009 मध्ये सुद्धा या स्पर्धा मलेशियामध्येच आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा दक्षिण कोरियानंच ही स्पर्धा जिंकली होती. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2022च्या टाइम्स बिझनेस अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर नुकतेच आता रश्मी साहू यांना टाइम्स बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विवेक कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे विवेक कुमार आहेत हे 2004च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. आणि याआधी 2014 मध्ये विवेक कुमार यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि सध्या आता ते पंतप्रधानाचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती होण्याआधी PMO चे डायरेक्टर म्हणून कार्य करत आहेत. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच नौदलातील कोणत्या जहाजाला सेवानिवृत्त करण्यात आले आहे? तर नुकतेच आता नौदलातील INS गोमती या जहाजाला सेवानिवृत्त करण्यात आलेला आहे. आणि आता हे जे जहाज आहे हे जहाज 6 एप्रिल 1988 रोजी नौसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि 34 वर्षाच्या सेवेनंतर या जहाजाला आता सेवानिवृत्त करण्यात आलेला आहे. आणि आता हे जे जहाज आहे हे गोदावरी श्रेणीतील तिसरे जहाज होते, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि या जहाजानं आतापर्यंत ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन पराक्रम आणि ऑपरेशन इंद्रधनुष्य या मोहिमामध्ये भाग घेतलेला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, देशातील पहिले हवाई दल हेरिटेज सेंटर कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर आता देशातील पहिले हवाई दल हेरिटेज सेंटर हे चंदीगड मध्ये स्थापन करण्यात येत आहे. आणि आता नुकत्याच स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर नुकतेच आता स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी या स्पर्धेचे विजेतेपद हरिणी लोगान यांनी पटकावलेलं आहे. आणि तसेच पहा, आता नुकतीच THE एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2022 प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता या THE एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2022 मध्ये सिंगुआ विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ आहे? तर पेकिंग विद्यापीठ यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, सिंगापूर नॅशनल विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि हाँगकाँग विद्यापीठ हे यामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. आणि यामध्ये आता भारतीय विद्यापीठाचा क्रमांक
क्रमांक काय आहे, तर यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे 42व्या क्रमांकावर आहे, JSS अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च हे 65व्या क्रमांकावर आहे, IIT रोपड 68व्या क्रमांकावर आहे आणि IIT इंदोर हे यामध्ये 87व्या क्रमांकावर आहे. आणि आता ही जी क्रमवारी आहे, या क्रमवारीमध्ये प्रथमच पॅलेस्टाईनच्या विद्यापीठाने सुद्धा स्थान मिळवलेलं आहे. तर ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणाला सितारा ए पाकिस्तान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर नुकतेच आता डॅरेन सॅमी यांना सितारा ए पाकिस्तान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच आता नुकतेच मरणोत्तर कीर्ती चक्राने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर अल्ताफ हुसेन भट यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच पहा, केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी प्रीमियमचे दर वार्षिक 330 रुपयावरून वाढवून किती केले आहेत, तर नुकतेच आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी प्रीमियमचे दर हे वार्षिक 330 रुपयावरून वाढून 436 रुपये इतके केलेले आहेत. आणि आता हे दर कधीपासून लागू होणार आहेत, तर हे दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत. आणि आता या नवीन दरामुळे जीवन ज्योती योजनेचा प्रीमियम दर 1.25 रुपये प्रतिदिन इतका झालेला आहे. आणि आता ही जी योजना आहे ही कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर 9 मे 2015 मध्ये ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत 18 ते 50 वर्षे वयोगटातील बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेल्या लोकांना कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान करण्यात येते. आणि या योजनेबरोबरच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम दर वाढवण्यात आलेला आहे. याआधी दरवर्षी या योजनेसाठी 12 रुपये प्रतिवर्ष इतका प्रीमियम होता आणि तो वाढून आता 20 रुपये प्रतिवर्ष करण्यात आलेला आहे. आणि ही योजना सुद्धा कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर ही योजना सुद्धा 9 मे 2015 मध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्ष वयोगटातील बचत खातेदाराला आंशिक अथवा पूर्ण अपंगत्वासाठी 2 लाख रुपयांचे कव्हर देण्यात येते. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि या योजना सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण परीक्षेमध्ये या योजनेवर बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पाहण्यास मिळतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे, तर नुकतेच आता फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद हे राफेल नदाल यांनी पटकावलेलं आहे. आणि ते कोणत्या देशाचे आहेत, तर ते स्पेन या देशाचे खेळाडू आहेत आणि त्यांनी आता 14व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि आता या स्पर्धेतील विजयाबरोबरच त्यांच्या नावावर आता एकूण किती ग्रँड स्लॅम झालेले आहेत, तर आता त्यांच्या नावावर एकूण 22 ग्रँड स्लॅम झालेले आहेत. त्यापैकी 14 फ्रेंच ओपन आहेत, 4 US ओपन आहेत, 2 विम्बल्डन आहेत आणि 2 ऑस्ट्रेलियन ओपन आहेत. आणि यावर्षी त्यांनी याआधी ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेचं सुद्धा विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि याचबरोबर आता फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे, तर इगा स्विटेक यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 32व्या पुण्यभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर 32व्या पुण्यभूषण पुरस्काराने बाबा कल्याणी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि नुकताच पहा, संप्रीती हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. तर आता हा जो संप्रीती युद्धाभ्यास आहे हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो, तर संप्रीती हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि आता हा जो युद्धाभ्यास आहे हा युद्धाभ्यास 5 जून ते 16 जून दरम्यान बांगलादेशातील जाशोर मिलिटरी स्टेशनवर आयोजित करण्यात आला होता. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, युनियन बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नुकतीच आता युनियन बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालिका म्हणून ए मणिमेखलाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता कोणत्या राज्याने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शिखर परिषदेत सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार जिंकला आहे, तर नुकताच आता मेघालय या राज्याने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शिखर परिषदेत सर्वोत्कृष्ट प्रकल्प हा पुरस्कार जिंकलेला आहे. आणि मेघालय राज्याच्या कोणत्या प्रकल्पाला हा पुरस्कार मिळालेला आहे, तर मेघे प्रकल्पासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत मूलभूत गरजांसाठी मुलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत, तर पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत मूलभूत गरजांसाठी मुलांना दरमहा 4000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि आता ही जी योजना आहे ही कोणाला लागू असणार आहे, तर ही योजना कोविड-19 महामारीमुळे आपले पालक गमावलेल्या मुलांना लागू असणार आहे. आणि या अंतर्गत या मुलांना उच्च शिक्षणासाठी सुद्धा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. आणि तसेच या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण, भजन सोपोरी यांचं नुकतंच निधन झालं आहे, तर हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते, तर भजन सोपोरी हे संतूर वादक होते आणि नुकतंच आता त्यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि पहा, हे जे भजन सोपोरी होते हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुफियाना घराण्याशी संबंधित होते. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात राहू द्या, ते सुफियाना घराण्याशी संबंधित होते. तसेच त्यांना संतूर संत आणि स्ट्रिंगचा राजा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. आणि त्यांच्या कलेसाठी त्यांना 1992 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने
सन्मानित करण्यात आलं होतं आणि तसेच 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला चांगल्या क्वालिटीची माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी यामागे खूप मेहनत असते, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करत जा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना सुद्धा लाभ होईल. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? तर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार हा शेरशाह या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. आणि आता हे जे अवॉर्ड्स होते यामध्ये शेरशाह या चित्रपटाने एकूण 5 अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. त्यापैकी हा एक झाला आणि इतर 4 कोणकोणते आहेत तर हे सुद्धा नोट करून घ्या. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा अवॉर्ड विष्णुवर्धन यांना देण्यात आलेला आहे आणि विष्णुवर्धन हे शेरशाह या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकीसाठीचा अवॉर्ड आशिष कोर यांना शेरशाह या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी देण्यात आलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जुबिन नौटियाल यांना देण्यात आलेला आहे. आणि तसेच सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन या श्रेणीमधील पुरस्कार सुद्धा शेरशाह या चित्रपटानेच मिळवलेला आहे. तर आता एवढ्या बाबी तुमच्या क्लिअर झाल्या असतील, तर आता हे जे अवॉर्ड्स होते या अवॉर्ड्स मध्ये इतर श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया. तर पहा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा अवॉर्ड विकी कौशल यांना देण्यात आलेला आहे आणि कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे तर सरदार उधम मधील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड कृती सनन यांना मिमी या चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा अवॉर्ड पंकज त्रिपाठी यांना लुडो या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अवॉर्ड सई तामणकर यांना मिमी या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर शर्वरी वाघ यांना सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आता जे इंटरनॅशनल इंडियन अकादमी अवॉर्ड्स होते याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर अबुधाबी येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि हे अवॉर्ड्स कोण होस्ट केले होते तर सलमान खान, मनीष पॉल आणि रितेश देशमुख यांनी हे अवॉर्ड्स होस्ट केले होते. तर एवढ्या बाबी याविषयीच्या नोट करून घ्या. आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणते राज्य हे धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर आता महाराष्ट्र हे देशातील पहिलं असं राज्य ठरलेलं आहे की ज्यानं धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित केलेले आहेत. आणि आता नुकतेच महाराष्ट्रानं 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित केलेले आहेत आणि त्यांची नावं आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर हे नोट करून घ्या. पुण्यामधील मयुरेश्वर सुपे अभयारण्य, तसेच वर्ध्यामधील बोर, नवीन बोर आणि विस्तारित बोर अभयारण्य, त्याचप्रमाणे अकोल्यामधील नरनाळा अभयारण्य, बुलढाण्यामधील लोणार अभयारण्य, अमरावतीमधील गुगामल राष्ट्रीय उद्यान, उस्मानाबादमधील एडशी रामलिंगा घाट अभयारण्य, बीडमधील नायगाव मयूर अभयारण्य आणि त्याचप्रमाणे देऊळगाव रेहकुरी काळवीट अभयारण्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन शंख पुरस्कार कोणत्या माहितीपटाला देण्यात आला आहे? तर आता मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा 2022 मध्ये प्रतिष्ठित गोल्डन शंख पुरस्कार हा टर्न युअर बॉडी टू द सन या माहितीपटाला देण्यात आलेला आहे. आणि तसेच आता हा जो गोल्डन शंख पुरस्कार आहे याचं स्वरूप काय आहे तर यामध्ये एक सुवर्ण शंख देण्यात येतो, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख देण्यात येतात. आणि तसेच आता हे जे अवॉर्ड्स आहेत त्यामध्ये इतर श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर हे पण आपण पाहून घेऊया. तर राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार ऍडमिटेड या माहितीपटाला देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट लघुकथेसाठीचा पुरस्कार साक्षात्कार या मल्याळम आणि ब्रदर टोल या लघुकथेला देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म साठीचा पुरस्कार प्रिन्स इन अ पेस्ट्री शॉपला देण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपट गेरुपत्र ठरलेला आहे. आणि तसेच बिमल पोद्दार यांना दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा IDPA पुरस्कार ऋषी भूमिक दिग्दर्शित बंगाली चित्रपट मेघाला देण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. जगातील सर्वात मोठे पेट्रोलियम संशोधन केंद्र कोणत्या देशात उभारले जात आहे? तर आता जगातील सर्वात मोठे पेट्रोलियम संशोधन केंद्र हे कुवेतमध्ये उभारले जात आहे. आणि तसेच लंडन कौन्सिलमध्ये पहिली दलित महिला महापौर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर आता लंडन कौन्सिलमध्ये पहिली दलित महिला महापौर म्हणून मोहिंदर के मिधा यांची निवड झालेली आहे. आणि या ज्या मोहिंदर के मिधा आहेत या मजूर पक्षाच्या आहेत आणि त्यांची आता पश्चिम लंडन मधील इलिंग कौन्सिलच्या महापौरपदी निवड करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्र सरकारने 2021-22 साठी
EPF ठेवीवर किती टक्के व्याजदर मंजूर केला आहे? तर आता केंद्र सरकारने 2021-22 साठी एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंडवर 8.1% इतका व्याजदर मंजूर केलेला आहे. आणि याआधी म्हणजे 2020-21 मध्ये हा व्याजदर किती होता? तर 8.5% इतका हा व्याजदर होता. आणि आता हा जो 8.1% व्याजदर आहे हा 1977-78 पासूनचा EPF वरील आतापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर आहे. याआधी 1977-78 मध्ये EPF वर 8% इतका व्याजदर होता आणि आता 2021-22 साठी तो 8.1% इतका आहे. आणि आता कोणत्या राज्यात पंतप्रधानांनी नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन केले? तर नुकतेच आता गुजरात राज्यामध्ये पंतप्रधान यांनी नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन केलेलं आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकामध्ये 180 देशांच्या यादीमध्ये भारत सर्वात शेवटी म्हणजेच 180व्या स्थानी आहे. आणि तसेच याआधी म्हणजे 2020 मध्ये यामध्ये भारत कितव्या स्थानी होता? तर 168व्या स्थानी होता. 2018 मध्ये 172व्या स्थानी होता आणि 2016 मध्ये यामध्ये भारत 177व्या स्थानी होता. आणि आता हा जो अहवाल आहे हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर अमेरिकेतील यल व कोलंबिया विद्यापीठाद्वारे दर 2 वर्षांनी हा अहवाल प्रकाशित केला जातो. आणि आता या अहवालानुसार प्रथम 5 क्रमांकावर कोणते देश आहेत? तर हे सुद्धा नोट करून घ्या. तर डेन्मार्क यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि डेन्मार्कला यामध्ये 77.90 गुण देण्यात आलेले आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहे, तिसऱ्यावर फिनलँड आहे, चौथ्यावर माल्टा हा देश आहे आणि 5व्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. आणि याबरोबरच आता शेवटचे 5 देश कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर पहा, 180व्या स्थानी भारत आहे आणि भारताला यामध्ये 18.90 गुण देण्यात आलेले आहेत. आणि 179व्या स्थानी म्यानमार आहे, 178व्या स्थानी व्हिएतनाम आहे, 177व्या स्थानी बांगलादेश आहे आणि 176व्या स्थानी यामध्ये पाकिस्तान आहे. तर एवढे सर्व पॉइंट याविषयीचे नोट करून घ्या. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याने ब्लू ड्यूक फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? तर नुकतेच आता सिक्कीम या राज्याने ब्लू ड्यूक फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. आणि आता राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्रानं ब्लू मॉर्मन, ज्याला नीलवंत असं नाव देण्यात आलेलं आहे, या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं होतं. आणि नंतर उत्तराखंड या राज्यानं कॉमन पिकॉकला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. कर्नाटक या राज्यानं सदर्न बर्ड विंग्सला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. केरळ या राज्याने मलबार बँडेड पिकॉक, तामिळनाडू या राज्याने तमिळ येवमन आणि अरुणाचल प्रदेश या राज्याने केसरिये हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. तर आता ही 7ही राज्यांची नाव तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि त्यांना कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे ते नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. Kia.ai द्वारे लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या बँकिंग मेटावर्सचे नाव काय आहे? तर नुकतेच आता Kia.ai द्वारे कियावर्स हे भारतातील पहिला बँकिंग मेटावर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि आता त्याचप्रमाणे कोणत्या बँकेने लेहमध्ये माय पॅड माय राईट हा कार्यक्रम सुरू केला आहे? तर नुकताच आता नाबार्ड या बँकेने लेहमध्ये माय पॅड माय राईट हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्यात भारतातील टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून पोस्ट वितरित केला आहे? तर नुकतेच आता गुजरात राज्यामध्ये भारतीय टपाल विभागाने प्रथमच ड्रोनचा उपयोग करून पोस्ट वितरित केलेला आहे. आणि आता हे जे पोस्ट आहे हे कोणत्या गावापासून कोणत्या गावात पाठवण्यात आलेलं आहे यावर सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात राहू द्या, भुज तालुक्यातील हळबे गावातून कच्छ जिल्ह्यातील भाचानू तालुक्यातील नेर गावात हे पोस्ट पाठवण्यात आलेलं आहे. आणि आता हे पोस्ट पाठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या ड्रोनचं नाव काय आहे? तर वर्टीप्लेन X3 असं त्या ड्रोनचं नाव आहे आणि याची निर्मिती टेक ईगल या कंपनीनं केलेली आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. श्रेष्ठ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किती रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली आहे? तर श्रेष्ठ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 2,50,000 इतकी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आणि आता हे जे श्रेष्ठ आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर रेसिडेन्शियल एज्युकेशन फॉर स्टुडंट्स इन हाय स्कूल इन टार्गेटेड एरियाज असे या श्रेष्ठचं फुल फॉर्म आहे. आणि आता ही जी योजना आहे याचं उद्दिष्ट काय आहे? तर अनुसूचित जातीतील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि आता ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत 9वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि यामध्ये जे विद्यार्थी असणार आहेत हे देशात कुठेही त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेऊ शकणार आहेत अशी तरतूद या योजनेमध्ये केलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा.
किती वर्षाच्या कारकिर्दीनंतर मिताली राज यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर मिताली राज यांनी नुकतीच 22 वर्ष 274 दिवस इतक्या कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि आता यांची क्रिकेट कारकीर्द ही सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट कारकीर्द किती वर्षाची होती? तर 22 वर्ष 91 दिवस इतक्या वर्षाची सचिन तेंडुलकर यांची कारकीर्द होती. आणि तसेच मिताली राज यांनी भारतातर्फे खेळण्यास सुरुवात कधी केलेली आहे? तर 1999 मध्ये वयाच्या 16 वर्षापासून त्यांनी भारतातर्फे खेळण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी आपला पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला होता? तर आयर्लंड विरुद्ध त्यांनी आपला पहिला सामना खेळला होता. आणि याआधी 2019 मध्ये त्यांनी T20 मधून निवृत्ती घेतलेली आहे, हे सुद्धा नोट करून घ्या. आणि तसेच मिताली राज यांना देण्यात आलेले महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, 2021 मध्ये त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2017 मध्ये विस्डेन लीडिंग वुमन क्रिकेटर या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 2015 मध्ये पद्मश्री आणि 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच मिताली राज यांनी महिला क्रिकेटमध्ये काही विक्रम प्रस्थापित केलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, 6 क्रिकेट विश्वचषकामध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत. तसेच महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 7,000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 7 अर्धशतक करणाऱ्या मिताली राज या पहिल्या खेळाडू आहेत. तसेच वन डे मध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आणि टेस्ट मध्ये द्विशतक करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आणि त्यांनी 2005 आणि 2017 मध्ये ICC एकदिवसीय विश्वचषक फायनल मध्ये भारताचं नेतृत्व केलेलं आहे. आणि अशा करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. आणि 200 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या त्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करणाऱ्या सुद्धा त्या पहिल्याच महिला आहेत. तर यांच्याविषयीचे एवढे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत. यापैकी कोणत्याही मुद्द्याचा उपयोग करून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने हरियाणातील मानेसरमध्ये आशियातील सर्वात मोठा 20 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे? तर नुकताच हा प्रकल्प मारुती सुझुकीने उभारलेला आहे. आणि तसेच कोणत्या राज्य सरकारने राज्य खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तर नुकतीच आता राजस्थान या राज्याने त्यांच्या राज्य खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय उद्यानात सामुदायिक वन संसाधन म्हणजेच कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स अधिकारांना मान्यता देणारे दुसरे राज्य कोणते आहे? तर आता राष्ट्रीय उद्यानामध्ये सामुदायिक वन संसाधन अधिकारांना मान्यता देणारे छत्तीसगड हे दुसरे राज्य आहे. आणि असं करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर असं करणारं ओडिशा हे पहिलं राज्य होतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताने कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिले FIH हॉकी 5 चे विजेतेपद पटकावले आहे? तर नुकतेच आता भारताने पोलंड या देशाला हरवून पहिले FIH हॉकी 5 चे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि भारतातील पहिल्या ग्रामीण आदिवासी तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिल्या ग्रामीण आदिवासी तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये प्रथम स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावले आहे? तर या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये MIT ने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि या MIT चा फुल फॉर्म काय आहे? तर मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा याचा फुल फॉर्म आहे. आणि सलग आता 11व्या वर्षी MIT न या रँकिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणती युनिव्हर्सिटी आहे? तर केम्ब्रिज विद्यापीठ हे यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे. आणि चौथ्या क्रमांकावर ऑक्सफोर्ड हे विद्यापीठ आहे. आणि ही या QS वर्ल्ड रँकिंगची कितवी आवृत्ती आहे? तर ही याची 19वी आवृत्ती आहे. आणि आता या रँकिंग मध्ये भारतातील विद्यापीठांची अवस्था काय आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, यामध्ये 155व्या स्थानी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे आहे. 172व्या स्थानी IIT बॉम्बे आहे. 174व्या स्थानी IIT दिल्ली आहे. 250व्या स्थानी IIT मद्रास आहे. IIT कानपूर 264व्या स्थानी आहे. IIT खरगपूर 270व्या स्थानी आहे. IIT रुड़की 369व्या स्थानी आहे. आणि IIT गुवाहाटी हे 384व्या स्थानी आहे. आणि 396व्या स्थानी IIT इंदोर आहे. आणि तसेच महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुद्धा 541 ते 550 या गटात स्थान मिळवलेलं आहे. तर एवढे पॉईंट याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते राज्य ड्रोन धोरणाला मान्यता देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता हिमाचल प्रदेश हे ड्रोन धोरणाला मान्यता देणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे.
आणि बँक ऑफ इंग्लंडच्या मौद्रिक धोरण समितीत बाह्य सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला कोण बनल्या आहेत? तर आता स्वाती धिंग्रा या बँक ऑफ इंग्लंडच्या मौद्रिक धोरण समितीत बाह्य सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेने 105 तास 33 मिनिटात 75 किलोमीटर लांबीचा रस्ता निर्माण करून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? तर नुकताच आता हा रेकॉर्ड NHAI म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं तयार केलेला आहे. आणि आता हा जो रोड आहे हा रोड नॅशनल हायवे 53 वर तयार करण्यात आलेला आहे. आणि पहा आता इंस्टाग्रामवर 20 करोड फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण ठरला आहे? तर विराट कोहली हा इंस्टाग्रामवर 20 करोड फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय व्यक्ती ठरलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या कोविड-19 लसीचे नाव काय आहे? तर नुकतेच आता भारतामध्ये प्राण्यांसाठी सुद्धा एक कोविड-19 लस तयार करण्यात आलेली आहे. आणि आता ही जी लस आहे ही कोण निर्माण केलेली आहे? तर ही लस हरियाणा स्थित ICAR नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विनने विकसित केली आहे. आणि पहा आता कोणत्या राज्यात 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? तर आता हे ज्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा आहेत याचं आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात येणार आहे. आणि तसेच या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी एक मॅस्कॉट सुद्धा लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि त्याचं नाव काय आहे? तर थंबी असं त्याचं नाव आहे. हे नाव सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2022 नुसार थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्राप्तकर्त्यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आता या वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2022 नुसार थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्राप्तकर्त्यामध्ये भारत हा 7व्या क्रमांकावर आहे. आणि आता हा जो रिपोर्ट आहे हा कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे? तर अंकटॅड या संस्थेने हा रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. आणि तसेच या रिपोर्टनुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर अमेरिका यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेने 2021 मध्ये $367 अब्ज इतका FDI प्राप्त केलेला आहे. आणि चीन यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने यामध्ये $181 अब्ज इतका FDI प्राप्त केलेला आहे. आणि हाँगकाँग यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि 2021 मध्ये भारताने एकूण किती FDI प्राप्त केलेला आहे? तर $45 अब्ज इतका FDI भारतानं 2021 मध्ये प्राप्त केलेला आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. बिमस्टेक या संघटनेच्या स्थापनेला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर नुकतीच आता बिमस्टेक या संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि बिमस्टेकची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 6 जून 1997 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर बांगलादेश मधील ढाका येथे याचं मुख्यालय आहे. आणि आता नुकतीच बिमस्टेकची 5वी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. तर त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर त्या परिषदेचं आयोजन श्रीलंकेमध्ये करण्यात आलं होतं. आणि याबरोबर तुम्हाला ज्या आधीच्या परिषद आहेत त्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर लक्षात राहू द्या. 4थी परिषद ही नेपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. 3री परिषद म्यानमारमध्ये, 2री परिषद भारतामध्ये आणि पहिली जी परिषद आहे ती 2004 मध्ये थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. IMFच्या आशिया पॅसिफिक विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता IMFच्या आशिया पॅसिफिक विभागाचे प्रमुख म्हणून कृष्णा श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तसेच पहा आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कोणत्या जागेवरून महत्वपूर्ण पोटनिवडणूक जिंकली आहे? तर नुकतीच आता पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत विधानसभा मतदारसंघातून ही पोटनिवडणूक जिंकलेली आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता देश हा डिजिटल वॅक्सिन पेटंट मिळवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता भारत हा डिजिटल वॅक्सिन पेटंट मिळवणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आणि आता ही जी डिजिटल वॅक्सिन आहे याची निर्मिती कोण केलेली आहे? तर भारतातील बायोमेडिकल तंत्रज्ञान उद्योजक भार्गव श्रीप्रकाश यांनी ही डिजिटल वॅक्सिन तयार केलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. किशोर राहुल श्रीवास्तव हे भारताचे कितवे ग्रँडमास्टर बनले आहेत? तर किशोर राहुल श्रीवास्तव हे भारताचे 74वे ग्रँडमास्टर बनलेले आहेत. आणि आता खालीलपैकी कोणाची मनरेगा लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता NJ ओझा यांची मनरेगा लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर नुकतीच आता UNचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांनी तंत्रज्ञान राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर UNचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांनी अमनदीप सिंग गिल यांची तंत्रज्ञान राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि आता हे जे अमनदीप सिंग गिल आहेत यांनी आधी 2016 ते 2018 या कालावधीत जिनेवा येथील निशस्त्रीकरण परिषदेसाठी भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधित्व म्हणून देखील कार्य केलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी
कोणत्या राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामधील आमदाराच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक आहे. आणि किती आहे? तर उत्तर प्रदेशमधील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे 208 इतकं आहे. आणि एकूण उत्तर प्रदेश राज्याचं मताचं मूल्य किती आहे? तर 83,824 आहे. आणि आता हे कसं काढलेलं आहे? तर एका आमदाराच्या मताचे मूल्य आणि गुणिले एकूण विधानसभेमधील जागा यांचा गुणाकार करून राज्याचं एकूण मताचं मूल्य काढलेलं आहे. आणि आता महाराष्ट्रातील एका आमदाराचं मताचं मूल्य किती आहे? तर 175 इतकं आहे. आणि एकूण महाराष्ट्राचं मताचं मूल्य किती आहे? तर 50,400 इतकं एकूण महाराष्ट्राच्या मताचं मूल्य आहे. तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे पॉइंट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने प्रथमच फिफा ई नेशन कप 2022 साठी पात्रता मिळवली आहे? तर नुकतीच आता भारताने फिफा ई नेशन कप 2022 साठी पात्रता मिळवलेली आहे. आणि तसेच आता कोणत्या देशाने जगातील पहिल्या सोलर पॉवरवर चालणाऱ्या कारची निर्मिती केली आहे? तर नुकतीच आता नेदरलँड या देशाने जगातील पहिल्या सोलर पॉवरवर चालणाऱ्या कारची निर्मिती केलेली आहे. आणि आता ही जी कार आहे ही कोणत्या कंपनीने निर्माण केलेली आहे? तर नेदरलँड मधील लाईट इयर या कंपनीने ही कार निर्माण केलेली आहे. आणि आता या कारला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर लाईट इयर 0 असे या कारला नाव देण्यात आलेलं आहे. या कारचं नाव सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खेलो इंडिया युथ गेम 2021 मध्ये पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर खेलो इंडिया युथ गेम 2021 मध्ये हरियाणा या राज्याने पदतालिकेमध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि हरियाणा या राज्यानं या गेम्स मध्ये एकूण किती पदक जिंकलेले आहेत? तर एकूण 137 पदक जिंकलेले आहेत. त्यापैकी 52 सुवर्ण आहेत, 39 रौप्य आहेत आणि 46 कांस्य पदक आहेत. आणि या पदतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्य आहे. आणि महाराष्ट्रानं यामध्ये एकूण 125 पदक जिंकलेले आहेत. त्यापैकी 45 सुवर्ण आहेत, 40 रौप्य आहेत आणि 40 कांस्य पदक आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य आहे. कर्नाटकने या स्पर्धेमध्ये एकूण 67 पदक जिंकलेले आहेत. त्यापैकी 22 सुवर्ण आहेत, 17 रौप्य आहेत आणि 28 कांस्य पदक आहेत. आणि तसेच आता हे जे खेलो इंडिया युथ गेम होते याच्यासाठी एक मॅस्कॉट सुद्धा लॉन्च करण्यात आला होता. तर त्या मॅस्कॉटचं नाव काय होतं? तर धाकड असं त्या मॅस्कॉटचं नाव होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. संयुक्त राष्ट्राच्या अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता संयुक्त राष्ट्राच्या अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून रबाब फातिमा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि रबाब फातिमा या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर त्या बांगलादेशच्या नागरिक आहेत. आणि या पदावर नियुक्त करण्याआधी त्या सध्या संयुक्त राष्ट्रामध्ये बांगलादेशच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत म्हणून कार्यरत होत्या. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच रबाब फातिमा या पदावर नियुक्त झालेल्या बांगलादेशातील पहिल्या महिला आहेत. तर ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर पहिल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात येत आहे. आणि आता ही जी परिषद आहे ही परिषद हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे 15 ते 17 जून दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. आणि याचं अध्यक्षपद कोणाद्वारे भूषवण्यात येणार आहे? तर या परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे असणार आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. जागतिक शाश्वत विकास अहवाल 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता जागतिक शाश्वत विकास अहवाल 2022 मध्ये भारत हा 121व्या स्थानी आहे. आणि याआधी म्हणजे 2021 मध्ये भारत हा जागतिक शाश्वत विकास अहवाल मध्ये कितव्या स्थानी होता? तर 120व्या स्थानी होता. आणि 2020 मध्ये 117व्या स्थानी होता. आणि तसेच आता हे जे जागतिक शाश्वत विकास अहवाल आहे यामध्ये प्रथम 5 क्रमांकावर कोणते देश आहेत? तर फिनलँड यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. चौथ्या क्रमांकावर नॉर्वे आहे. आणि ऑस्ट्रिया हा देश यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. आणि तसेच आता या अहवालामध्ये भारताला किती गुण देण्यात आलेले आहेत? तर 60.32 गुणासह भारत हा या क्रमवारीमध्ये 121व्या स्थानी आहे. आणि या अहवालामध्ये सर्वात शेवटी म्हणजेच 163व्या स्थानी कोण आहे? तर दक्षिण सुदान हा देश या अहवालामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील पहिले सेंट्रलाइज्ड एसी रेल्वे टर्मिनल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर आता भारतातील पहिले सेंट्रलाइज्ड एसी रेल्वे टर्मिनल हे कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आणि कर्नाटकमध्ये पण कुठे? तर कर्नाटकमध्ये बेंगळुरू येथे सर एम विश्वेश्वरय्या या नावाने हे रेल्वे टर्मिनल सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे नुकतेच कोणत्या शहरात आयन स्पेसच्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर नुकतेच आता अहमदाबाद मध्ये आयन स्पेसच्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. अग्निपथ भरती योजनेअंतर्गत किती वर्षांसाठी तरुणांना सैन्यात भरती केले जाणार आहे? तर आता या योजनेअंतर्गत तरुणांना 4 वर्षासाठी सैन्यात भरती केले जाणार आहे. आणि आता ही जी योजना आहे ही योजना लष्करी व्यवहार विभागामार्फत राबवली जात आहे. आणि यात निवडण्यात आलेल्या तरुणांना अग्निवीर म्हणून ओळखलं जाणार आहे. आणि या योजनेसाठी किमान आणि कमाल वय किती ठरवण्यात आलेलं आहे? तर किमान वय 17.5 वर्ष आणि कमाल वय 21 वर्ष ठरवण्यात आलेलं आहे.
आणि आता या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये प्रति महिना, दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये प्रति महिना, तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये प्रति महिना आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये प्रति महिना इतकं वेतन मिळणार आहे. आणि तसेच 4 वर्षानंतर यापैकी 75% अग्निवीरांना सेवानिवृत्त केले जाईल आणि 25% अग्निवीरांना पुढे घेण्यात येणार आहे. आणि आता हे जे 75% अग्निवीर सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना 11.71 लाख रुपये सेवा निधी म्हणून देण्यात येणार आहे. आणि आता हा जो निधी असणार आहे हा पूर्णतः करमुक्त असणार आहे. आणि आता या अग्निवीरांना सेवा काळामध्ये एकूण 48 लाखांची विमा कवचही देण्यात येणार आहे. आणि आता ही जी योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे आपल्या भारतातील जवानांचे सरासरी वय किती होईल, तर 26 वर्ष इतकं भारतातील जवानांचं सरासरी वय होईल. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कर्करोग निदान सेवांसाठी देशातील पहिल्या ऑन्कोलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर नुकतेच आता कर्करोग निदान सेवांसाठी देशातील पहिल्या ऑन्कोलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन हे केरळमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि तसेच पहा आता अलीकडेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणुका पार पडल्या, तर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि यामध्ये बीजेपीचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे 3 सदस्य राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 मध्ये भारत हा 37व्या क्रमांकावर आहे. आणि याआधी म्हणजे 2021 मध्ये भारत यामध्ये 43व्या स्थानी होता आणि यावर्षी 6 स्थानाने प्रगती करून भारत हा यामध्ये 37व्या स्थानी गेलेला आहे. आणि आता या निर्देशांकामध्ये पहिल्या 5 क्रमांकावर कोणते देश आहेत? तर पहा, प्रथम क्रमांकावर डेन्मार्क आहे आणि डेन्मार्क 2021 मध्ये या निर्देशांकामध्ये 3ऱ्या स्थानी होता आणि यावर्षी तो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे, चौथ्यावर स्वीडन आहे आणि 5व्यावर हाँगकाँग हा देश आहे. आणि तसेच आता हा जो निर्देशांक आहे हा पहिल्यांदा 1989 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. आणि हा निर्देशांक तयार करण्यासाठी 4 घटक वापरले जातात आणि ते घटक कोणकोणते? तर आर्थिक कामगिरी, सरकारी कार्यक्षमता, व्यवसाय कार्यक्षमता आणि पायाभूत सुविधा या 4 घटकांचा उपयोग करून हा निर्देशांक तयार केला जातो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील पहिले डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट कोणत्या राज्यात उभारले जात आहे? तर आता भारतातील पहिले डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट तेलंगणाची राजधानी म्हणजे हैदराबाद मध्ये उभारले जात आहे. आणि आता हे जे युनिट आहे हे इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत तयार केलं जात आहे. आणि यासाठी एकूण किती खर्च करण्यात येणार आहे? तर 24,000 कोटी रुपये खर्च करून हे युनिट तयार केलं जात आहे. तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण. नीरज चोप्रा यांनी किती मीटर भालाफेकसह नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे? तर नुकताच आता नीरज चोप्रा यांनी 89.30 मीटर भालाफेकसह नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आणि या आधीचा विक्रम सुद्धा यांच्याच नावावर होता आणि त्यावेळेस त्यांनी 88.07 मीटर इतक्या दूर भाला फेकून हा विक्रम प्रस्थापित केलेला होता. आणि आता हा जो नवीन विक्रम आहे हा तो त्यांनी कोठे प्रस्थापित केलेला आहे? तर फिनलँड मधील पाओ नुर्मी मध्ये हा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आणि या स्पर्धेमधील रौप्य पदक सुद्धा यांनी पटकावलेला आहे. आणि आता पहा, नीरज चोप्रा यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. तर त्यांना 2022 मध्ये पद्मश्री, परम विशिष्ट सेवा पदक आणि स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2020 मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता हा प्रश्न पहा. फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहेत? तर आता या फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे 6व्या क्रमांकावर आहेत. आणि या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहेत? तर एलॉन मस्क हे या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. आणि तसेच भारताचे गौतम अदानी हे या यादीमध्ये 7व्या क्रमांकावर आहेत. आणि पहा, याआधी ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला होता आणि यामध्ये मुकेश अंबानी 8व्या क्रमांकावर आहेत आणि गौतम अदानी 9व्या क्रमांकावर आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या स्पेस एजन्सीद्वारे द विंची हे मिशन राबवण्यात येणार आहे? तर नासाद्वारे द विंची हे मिशन राबवण्यात येणार आहे. आणि या मिशनचा उद्देश काय आहे? तर शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन 2029 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे आणि 2031 पर्यंत शुक्राच्या पृष्ठभागावर हे यान पोहोचेल असे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आता पुढील प्रश्न पहा.
भारतातील पहिल्या स्क्वॅश कोर्टचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर आता भारतातील पहिल्या स्क्वॅश कोर्टचे उद्घाटन दिल्लीमधील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि याची निर्मिती कोण केलेली आहे? तर भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि तसेच पहा आता UN मानवाधिकार परिषदेत रशियाच्या जागी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे? तर आता UN मानवाधिकार परिषदेमध्ये रशियाच्या जागी चेक प्रजासत्ताक या देशाची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता पहा युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यासाठी रशियाला या UN मानवाधिकार परिषदेमधून निलंबित करण्यात आलं होतं आणि आता त्याच्या ठिकाणी चेक प्रजासत्ताक या देशाची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता ही जी UN मानवाधिकार परिषद आहे यामध्ये किती सदस्य आहेत? तर 47 सदस्य आहेत आणि याची स्थापना 15 मार्च 2006 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे याचं मुख्यालय आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. UPI आणि रुपे कार्डच्या वापरास मान्यता देणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? तर आता UPI आणि रुपे कार्डच्या वापरास मान्यता देणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. आणि यासोबत हे सुद्धा लक्षात राहू द्या, भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला देश नेपाळ आहे. आणि तसेच भीम UPI QR कोड वापरास मान्यता देणारा पहिला देश भूतान आहे. आणि व्यापारी स्थानकावर भीम UPI स्वीकारणारा पहिला देश हा सिंगापूर आहे. आणि आता हे जे UPI आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असे या UPIचं फुल फॉर्म आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आशिया पॅसिफिक गटातून संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे? तर आता आशिया पॅसिफिक गटातून संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य म्हणून जपान या देशाची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता पहा भारताचा 2 वर्षाचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये संपणार आहे आणि त्यानंतर भारताच्या ठिकाणी जपान हा संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य देश असणार आहे. आणि आता ही जी जपानची निवड आहे ही बिनविरोध झालेली आहे आणि यामध्ये जपानला 192 पैकी 184 मते मिळालेली आहेत. आणि जपान बरोबरच इक्वेडोर, माल्टा, मोझाम्बिक आणि स्वित्झर्लंड या देशांची सुद्धा संयुक्त राष्ट्रात अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे. तर आता हा प्रश्न पहा. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय या जगात सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या कितव्या क्रमांकाच्या व्यक्ती ठरल्या आहेत? तर आता ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय या जगामध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि यामध्ये त्यांनी नुकतंच आता थायलंडचा राजा भूमिबोल अब्दुल्लादेज यांना मागे टाकलेला आहे. यांनी एकूण किती वर्ष राज्य केलेलं आहे? तर 70 वर्ष 126 दिवस इतकं यांनी राज्य केलेलं होतं. आणि आता सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्यांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहेत? तर फ्रान्सचे लुई 14वे हे प्रथम क्रमांकावर आहेत. यांनी एकूण 72 वर्ष आणि 110 दिवस इतकं राज्य केलेलं होतं. तर ठीक आहे, एवढ्या बाबी समजल्या असतील. तर आता हा प्रश्न पहा. देशातील पहिल्या बालिका पंचायतीचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर आता देशातील पहिल्या बालिका पंचायतीचे आयोजन हे गुजरातमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि गुजरातमध्ये पण कुठे? तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामधील कुनरिया, मस्का, मोठा गुवा आणि वडसर या गावामध्ये या पंचायती सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि आता या ज्या पंचायती आहेत या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत गुजरात सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण विभागाचा एक उपक्रम आहे. आणि आता या ज्या बालिका पंचायती आहेत यांचं व्यवस्थापन कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर यांचं व्यवस्थापन 11 ते 21 वर्ष वयोगटातील मुलीद्वारे करण्यात येत आहे. आणि आता हे बालिका पंचायती सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे? तर मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देणे हा या बालिका पंचायती सुरू करण्यामागचा उद्देश आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. युरोपमधील सर्वात मोठ्या स्टार्टअप कॉन्फरन्स विवाटेक मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणत्या देशाला मान देण्यात आला आहे? तर आता युरोपमधील सर्वात मोठ्या स्टार्टअप कॉन्फरन्स विवाटेक मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून भारताला मान देण्यात आलेला आहे. आणि तसेच NESDA अहवाल 2021 नुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर नुकताच आता या NESDA म्हणजेच काय? तर नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट मध्ये केरळ राज्यानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण. BS पाटील यांची कोणत्या राज्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता BS पाटील यांची कर्नाटक राज्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, लोकायुक्त ही व्यवस्था निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. आणि तसेच लोकायुक्ताची नियुक्ती ही राज्यपालाद्वारे केली जाते. आणि आता नुकतंच भारत गौरव योजनेअंतर्गत सुरू केलेल्या पहिल्या भारत गौरव खासगी रेल्वेने कोणत्या स्थानकादरम्यान प्रवास केला आहे? तर आता या खासगी रेल्वेने कोइंबतूर ते शिर्डी असा प्रवास केलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारण्यात येतात. आणि ह्याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, भारत गौरव योजना ही 23 नोव्हेंबर 1921 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव द्वारे घोषित करण्यात आली होती. तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण.
UN जनरल असेंब्लीत मंजूर करण्यात आलेल्या बहुभाषिक ठरावात पहिल्यांदाच कोणत्या भाषेचा उल्लेख करण्यात आला आहे? तर आता या ठरावामध्ये प्रथमच हिंदी या भाषेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हिंदी बरोबरच या ठरावामध्ये पोर्तुगीज, फारसी, बांगला आणि उर्दू या भाषांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यापैकी बांगला, उर्दू आणि हिंदी या भाषांचा प्रथमच यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो ठराव आहे हा कोणत्या देशाने मांडला होता? तर हा ठराव अंडोरा या देशाने मांडला होता आणि भारतासह 80 देशाने या ठरावाला अनुमोदन दिलं होतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणती फिनटेक कंपनी ही भारतातील पहिली ब्लॉकचेन सक्षम UPI सेवा देणारी कंपनी बनली आहे? तर आता XP लाईफ ही भारतातील पहिली कंपनी बनलेली आहे जिने ब्लॉकचेन सक्षम UPI सेवा सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता भारतातील पहिला डार्क स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आला आहे? तर आता भारतातील पहिला डार्क स्काय रिझर्व हा लडाख मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि लडाख मध्ये पण कुठे? तर लडाखच्या हनले गावात चांगथांग वन्यजीव अभयारण्यामध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2022 मध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेमसाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता या कॉमनवेल्थ गेमसाठी ध्वजवाहक म्हणून नीरज चोप्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर 22वी आवृत्ती आहे आणि याचं आयोजन 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड मधील बर्मिंगहम येथे करण्यात येणार आहे. आणि यामध्ये भारताचे किती खेळाडू सहभागी होणार आहेत? तर यामध्ये भारताचे 37 खेळाडू सहभागी होणार आहेत. आणि आता ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेची प्रथम आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1930 मध्ये कॅनडामध्ये याची प्रथम आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. पण 1942 आणि 1946 मध्ये या स्पर्धेचं आयोजन दुसऱ्या महायुद्धामुळे करण्यात आलेलं नव्हतं. आणि तसेच आता ही जी स्पर्धा आहे ही 2018 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 2018 मध्ये ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आली होती. 2014 मध्ये स्कॉटलँडमध्ये, 2010 मध्ये इंडियामध्ये आणि 2006 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर हे सुद्धा लक्षात राहू द्या कारण जोड्या लावामध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. आणि पहा आता इथं नीरज चोप्रा यांचा उल्लेख आलेला आहे. तर नीरज चोप्रा यांच्याविषयी अजून एक पॉईंट नोट करून घ्या. तर नीरज चोप्रा यांनी फिनलँडमध्ये आयोजित कुवर्टेन गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2022च्या वुमन्स प्राइज फॉर फिक्शन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो 2022 मधील वुमन्स प्राइज फॉर फिक्शन पुरस्कार आहे या पुरस्काराने रुथ ओजेकी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता या ज्या रुथ ओजेकी आहेत या अमेरिकन कॅनेडियन आहेत. त्या एक लेखिका तसेच चित्रपट निर्मात्या आहेत. आणि त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर द बुक ऑफ फॉर्म अँड एम्प्टीनेस या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्यांनी आतापर्यंत 4 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्या 4ही कादंबरीची नावं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर नोट करून घ्या. अ टेल फॉर द टाइम बिंग आणि त्यांच्या या कादंबरीला 2013 मध्ये बुकर नामांकन सुद्धा मिळालेलं आहे. तसेच माय इयर ऑफ मीट्स आणि ऑल ओव्हर क्रिएशन या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. आणि पहा आता हा जो वुमन प्राइज फॉर फिक्शन पुरस्कार आहे हा प्रथम कधी देण्यात आला होता? तर 1996 मध्ये हा पुरस्कार प्रथम देण्यात आला होता. आणि हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो? तर इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि युनायटेड किंगडम मध्ये मागील वर्षी प्रकाशित झालेल्या कादंबरीसाठी कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या महिला लेखिकेला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर या पुरस्कारामध्ये बेसी नावाच्या कास्य शिल्पासह 30,000 पौंड इतकी रक्कम देण्यात येते. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला कळाल्या असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. उत्तर भारतातील पहिले बांबू विलेज कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? तर आता उत्तर भारतातील पहिले बांबू विलेज हे हिमाचल प्रदेशमध्ये निर्माण करण्यात येत आहे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये कुठे? तर हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यातील घंडावल गाव हे उत्तर भारतातील पहिले बांबू विलेज म्हणून तयार करण्यात येत आहे. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, भारतातील पहिले बांबू पार्क कोठे निर्माण करण्यात आलेला आहे? तर त्रिपुरामध्ये भारतातील पहिले बांबू पार्क तयार करण्यात आलेला आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. कंतार ब्रँड्स 2022च्या मोस्ट व्हॅल्युएबल ग्लोबल ब्रँड्स रिपोर्टमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या कंपनीने पटकावला आहे? तर आता या कंतार ब्रँड्सच्या मोस्ट व्हॅल्युएबल ग्लोबल ब्रँड्स रिपोर्टमध्ये ऍपल या कंपनीनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि ऍपल या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू किती आहे? तर $947 अब्ज इतकी ऍपल कंपनीची ब्रँड व्हॅल्यू आहे. आणि त्यानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गुगल आहे, तिसऱ्या क्रमांकावर अमेझॉन आहे आणि चौथ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे. आणि तसेच या रिपोर्टमध्ये पहिल्या 100 मध्ये भारतातील 4 कंपन्यांचा समावेश आहे. आणि त्या कंपन्या कोणत्या? तर पहा, 46व्या स्थानावर TCS ही कंपनी आहे, 61व्या स्थानावर HDFC बँक आहे, 64व्या स्थानावर इन्फोसिस ही कंपनी आहे आणि 92व्या स्थानावर LIC ही कंपनी आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. 2026 मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
तर 2026 मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन 3 देशांमध्ये करण्यात येणार आहे आणि ते 3 देश कोणते? तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि आता 2026 मध्ये या स्पर्धेची कितवी आवृत्ती असेल? तर या स्पर्धेची ही 23वी आवृत्ती असेल. आणि तसेच आता ही जी स्पर्धा आहे ही दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते आणि 2026 मधील स्पर्धेमध्ये एकूण 48 संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि पहा आता 2022 मधील ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर कतार येथे आयोजित करण्यात येणार आहे. आणि 2018 मध्ये या स्पर्धेचं आयोजन रशियामध्ये करण्यात आलं होतं आणि ही स्पर्धा फ्रान्स या देशाने जिंकली होती. आणि 2014 मधील याचं आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेचं विजेतेपद जर्मनी या देशाने मिळवलं होतं. 2010 मध्ये याचं आयोजन साऊथ आफ्रिकेमध्ये करण्यात आलं होतं आणि स्पेन या देशाने ही स्पर्धा जिंकली होती. आणि 2006 मध्ये याचं आयोजन जर्मनीमध्ये करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेचं विजेतेपद इटली या देशानं मिळवलं होतं. आणि त्याचबरोबर फिफा विश्वचषकामध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर ब्राझील हा फिफा विश्वचषकामधील सर्वात यशस्वी संघ आहे, कारण ब्राझीलनं आतापर्यंत ही स्पर्धा 5 वेळेस जिंकलेली आहे. आणि ही स्पर्धा कधीपासून आयोजित करण्यात येते? तर 1930 पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. तर आता हा प्रश्न पहा, भारत UK संस्कृती मंच द सीझन ऑफ कल्चरचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता भारत UK संस्कृती मंच द सीझन ऑफ कल्चरचे राजदूत म्हणून AR रहमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता RBIने कोणत्या श्रेणीतील बँकांना घरोघरी जाऊन म्हणजेच डोरस्टेप बँकिंग सेवा पुरवण्यास मंजुरी दिली आहे? तर नुकतीच आता RBIने ग्रामीण सहकारी बँकांना घरोघरी जाऊन बँकिंग सेवा पुरवण्यास मंजुरी दिलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, संयुक्त राष्ट्रात भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय राजदूत म्हणून रुचिरा कंबोज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता या पदावर नियुक्ती होण्याआधी रुचिरा कंबोज या भूतानमध्ये भारताच्या राजदूत म्हणून कार्यरत होत्या आणि रुचिरा कंबोज ह्या 1987 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये सामील झालेल्या होत्या. आणि तसेच त्यांनी 2011 ते 2014 दरम्यान भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल हे पद देखील सांभाळलेलं आहे आणि या पदावर राहणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या देशाने अंडर 17 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले आहे? तर आता भारताने अंडर 17 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलेले आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह एकूण 235 गुण मिळवलेले आहेत. आणि 235 गुणासह भारत यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर यामध्ये कोणता देश आहे? तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जपान आहे. जपानला यामध्ये 143 गुण मिळालेले आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर मंगोलिया हा देश आहे आणि मंगोलिया या देशाला यामध्ये 138 गुण देण्यात आलेले आहेत. आणि आता या ज्या स्पर्धा होत्या याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर किर्गिस्तानमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा एकत्रित विचार करता एक राष्ट्र एक रेशन कार्ड लागू करणारे 36वे राज्य कोणते आहे? तर राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा एकत्रित विचार करता एक राष्ट्र एक रेशन कार्ड लागू करणारे आसाम हे 36वे राज्य आहे. आणि पहा आता आसाम राज्याने ही योजना स्वीकारल्याबरोबर आता संपूर्ण भारतामध्ये ही योजना लागू झालेली आहे. कारण पहा भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि यांची बेरीज केल्यावर किती होणार आहे? तर 36 होणार आहे. आणि याआधी 35 राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी ही योजना स्वीकारलेली होती. फक्त आसाम हे एकच राज्य राहिलं होतं आणि आसामने सुद्धा आता ही योजना स्वीकारलेली आहे. आणि तसेच पाहता ही योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर ऑगस्ट 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मेरा राशन हे मोबाईल ऍप सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे ऍप किती भाषांमध्ये उपलब्ध आहे? तर हे ऍप 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे? तर आता सुनील छेत्री यांनी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5वे स्थान पटकावलेले आहे. आणि नुकताच आता त्यांनी हाँगकाँग विरुद्ध 84वा गोल केलेला आहे. आणि आता 5व्या स्थानावर संयुक्तरित्या सुनील छेत्री आणि फेरेंग पुस्कास हे दोघं आहेत. आणि सुनील छेत्री यांनी किती सामन्यात 84 गोल केलेले आहेत? तर सुनील छेत्री यांनी एकूण 129 सामन्यामध्ये मिळून 84 गोल केलेले आहेत. आणि तसेच पाहता सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहेत? तर क्रिस्टियानो रोनाल्डो आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या नावावर एकूण 117 गोल आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अली देई आहेत आणि अली देई यांनी 109 गोल केलेले आहेत. तिसऱ्या स्थानावर मुख्तार दहारी आहेत आणि मुख्तार दहारी यांच्या नावावर 89 गोल आहेत. आणि चौथ्या स्थानावर लिओनेल मेसी आहेत आणि लिओनेल मेसी यांच्या नावावर एकूण 86 गोल आहेत. तर आता पुढील प्रश्न पहा, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सतीश चंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे सतीश चंद्र शर्मा आहेत हे याआधी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि आता त्यांची बदली करून दिल्ली उच्च न्यायालयाचे त्यांना मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. आणि पहा याचबरोबर 5 न्यायाधीशांना सरन्यायाधीशपदी बढती देण्यात आलेली आहे आणि त्यांची नाव सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा आता उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून विपिन सांघी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते आधी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. आणि तसेच राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून एस शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि एस शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. आणि त्याचप्रमाणे आर एम छाया यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते गुजरात उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते. आणि उज्ज्वल भुईया यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते याआधी तेलंगणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती या पदावर होते. आणि आता हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून आमजद ए सय्यद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आमजद ए सय्यद हे याआधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. मेटावर्समध्ये ऑफिस स्पेस असलेली जगातील पहिली संस्था कोणती आहे? तर आता मेटावर्समध्ये ऑफिस स्पेस असलेली AICTE म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही पहिली संस्था आहे. आणि आता जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कारामधील उत्कृष्टतेसाठीच्या पुरस्कारांच्या दुसऱ्या आवृत्तीत कोणत्या जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर आता यामध्ये गुजरातमधील राजकोट जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आसाममधील कचरा जिल्हा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर सातारा हा जिल्हा आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. द इकॉनॉमिस्ट मॅगझिनद्वारे प्रकाशित ग्लोबल लिव्हेबिलिटीनुसार कोणते शहर हे जगातील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे? तर आता या ग्लोबल लिव्हेबिलिटी अहवालानुसार व्हिएन्ना हे जगात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे आणि व्हिएन्ना ही ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे. आणि तसेच पाहता या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? तर डेन्मार्क मधील कोपनहेगन हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड मधील झुरिच आहे. चौथ्या क्रमांकावर कॅलगरी आहे आणि 5व्या क्रमांकावर व्हँकुव्हर हे शहर आहे. 6व्या क्रमांकावर जिनिव्हा आहे. 7व्यावर फ्रँकफर्ट आहे. 8व्यावर टोरंटो आहे. 9व्यावर आम्स्टरडॅम हे शहर आहे आणि 10व्या क्रमांकावर जपान मधील ओसाका आणि ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न ही शहरे आहेत. आणि यामध्ये भारताची स्थिती काय आहे? तर यामध्ये 112व्या स्थानी दिल्ली आहे आणि 117व्या स्थानी मुंबई हे शहर आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्ही नोट करून घेतल्या असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून लिसा स्थळेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि लिसा स्थळेकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे आणि या ऑस्ट्रेलियाच्या नागरिक आहेत आणि यांनी ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधार पद सुद्धा भूषवलेलं आहे. आणि तसेच यांना 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या होत्या. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता पहा या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने 4 वर्षाच्या सेवेनंतर अग्निवीरांसाठी किती टक्के नोकऱ्या राखून ठेवण्याची घोषणा केली आहे? तर आता संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने 4 वर्षाच्या सेवेनंतर अग्निवीरांसाठी 10% नोकऱ्या राखून ठेवण्याची घोषणा केलेली आहे. आणि याबरोबरच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सुद्धा अग्निवीरांसाठी 10% नोकऱ्या राखीव असणार आहेत. आणि पहा आता शाबास मितू हा चित्रपट कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे? तर हा चित्रपट मिताली राज यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर श्रीजित मुखर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि यामध्ये मिताली राज यांची भूमिका कोण केलेली आहे? तर अभिनेत्री तापसी पन्नू यांनी यामध्ये मिताली राज यांची भूमिका केलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताने कधीपासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालण्याची घोषित केली आहे? तर आता भारताने 1 जुलैपासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालण्याची घोषित केलेले आहे. आणि आता ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्टमध्ये अफोर्डेबल टॅलेंट आशियामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्टमध्ये अफोर्डेबल टॅलेंट आशियामध्ये केरळ हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. आणि आता हा प्रश्न काय म्हणतो तर पहा. तर स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2022 मध्ये कोणते विमानतळ हे भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ ठरले आहे? तर या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2022 मध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ हे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ कोणतं ठरलेलं आहे? तर हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेलं आहे. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर मधील चांगी विमानतळ आहे. चौथ्यावर नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि 5व्यावर इंचान आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
तर नुकत्याच पार पडलेल्या 14व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर आता या 14व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद शी जिनपिंग यांनी भूषवलेले आहे. आणि आता ही जी परिषद आहे ही कोरोनामुळे 23 आणि 24 जून रोजी व्हर्च्युअल मोड मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि तसेच आता या ब्रिक्स परिषदेविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पहा, 2001 मध्ये गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनेल यांनी द वर्ल्ड नीड्स बेटर इकॉनॉमिक ब्रिक या लेखामध्ये प्रथमच ब्रिक्स या संघटनेचा उल्लेख केला होता. आणि त्यानंतर 2009 मध्ये ब्राझील, रशिया, चीन आणि भारत यांनी एकत्र येत ही ब्रिक्स संघटना स्थापन केली होती. आणि त्यामध्ये 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर त्या संघटनेला ब्रिक्स असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि तसेच या वेळेसच्या या ब्रिक्स परिषदेची थीम काय होती? तर फॉस्टर हाय क्वालिटी ब्रिक्स पार्टनरशिप अश्युअर इन अ न्यू एरा फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट अशी यावेळेसची याची थीम होती. आणि आता या आधीच्या ब्रिक्स परिषदा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, कारण परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर पहा, पहिली ब्रिक्स परिषद 2009 मध्ये रशियामधील एकाटेरिनबर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. आणि आताच आपण पाहिलेलं आहे 14व्या ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद चीननं भूषवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे 2021 मधील 13वी ब्रिक्स परिषद सुद्धा व्हर्च्युअल मोड मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याचं अध्यक्षपद भारतानं भूषवलेलं आहे. आणि तसेच 2020 मधील 12वी ब्रिक्स परिषद रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. 2019 मधील 11वी ब्रिक्स परिषद ब्राझील मधील ब्राझिलिया या शहरात आयोजित करण्यात आली होती. आणि 2018 मध्ये 10वी ब्रिक्स परिषद दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. आणि 2017 मधील 9वी ब्रिक्स परिषद चीन मधील झियामेन या शहरात आयोजित करण्यात आली होती. आणि आता पहा, या ब्रिक्स परिषदांचं आयोजन कोणत्या देशात झालेलं आहे हे कसं लक्षात ठेवायचं? तर यासाठी फक्त हे ब्रिक्सच नाव लक्षात राहू द्या. आणि या ब्रिक्स नावानुसारच या परिषदांचं आयोजन करण्यात येतं. म्हणजे कसं? तर आता ब्राझीलमध्ये जर परिषद झाली तर त्यानंतरची रशियामध्ये होणार, त्यानंतरची इंडियामध्ये, आणि त्यानंतरची चीनमध्ये, आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि इथं सुद्धा तुम्ही पहा, 2019 मधील ब्राझीलमध्ये झाली होती, तर त्यानंतर रशिया, त्यानंतर भारत, त्यानंतर चीन, आणि आता 2023 मधील 15वी ब्रिक्स परिषद ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित होईल. तर लक्षात आला असेल तुम्हाला एवढ्या बाबी. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणते विमानतळ हे संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे? तर आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जल आणि सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ ठरलेलं आहे. आणि हे कुठे स्थित आहे? तर दिल्ली येथे स्थित आहे. आणि तसेच आता या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन विमानतळ बनवण्याचं लक्ष्य सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. आणि पहा, आता कोर्सेराद्वारे नुकताच ग्लोबल स्किल रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि या रिपोर्टमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर या रिपोर्टमध्ये भारत हा 68व्या क्रमांकावर आहे. मग यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर स्वित्झर्लंड यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, इंडोनेशिया तिसऱ्या, आणि बेल्जियम हा देश 4थ्या क्रमांकावर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. तर आता पहा, क्युएसगोल तलावाचे युनेस्कोच्या बायोस्फिअर रिझर्व्हच्या जागतिक नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर आता हे जे क्युएसगोल तलाव आहे हे कोणत्या देशामध्ये आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे मंगोलिया या देशातील तलाव आहे. आणि आता नुकतंच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि रंजना प्रकाश देसाई यांची याआधी जम्मू काश्मीरवरील परिसीमन आयोगाच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा नेमणूक करण्यात आली होती. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि पहा, या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर तरुण संसदपटूंची 8वी जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर तरुण संसदपटूंची 8वी जागतिक परिषद ही इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण केलेलं आहे? तर नागालँडच्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला एस फांगोन कोन्याक यांनी या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. दोन्ही पॉइंट लक्षात राहू द्या, अत्यंत महत्वाचे पॉइंट आहेत. आणि तसेच आता पहा, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून दिनकर गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता नुकताच जागतिक सुवर्ण परिषदेने सोन्याच्या पुनर्वापराबाबतचा एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. तर आता या सोन्याच्या पुनर्वापरात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर सोन्याच्या पुनर्वापरामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. आणि भारतानं 2021 मध्ये 75 टन सोनं रिसायकल केलेलं आहे. आणि तसेच या अहवालामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. चीननं 168 टन सोने रिसायकल केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इटलीनं 80 टन सोने रिसायकल केलेलं आहे. आणि अमेरिका यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनं 78 टन सोने रिसायकल केलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2023 मध्ये
G20 शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर आता 2023 मधील G20 शिखर परिषदेचे आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे. आणि भारतामध्ये पण कुठे? तर भारतामधील जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे या 2023 मधील G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि भारतामध्ये प्रथमच G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. आणि पहा, आता भारत हा G20 देशांचा सदस्य आहे का? तर भारत सुद्धा या G20 देशांचा सदस्य आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि त्याचप्रमाणे याआधी G20 शिखर परिषदा कुठे कुठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा आपण पाहूया. तर पहा, पहिली G20 शिखर परिषद 2008 मध्ये अमेरिकेमधील वॉशिंग्टन DC येथे आयोजित करण्यात आली होती. आणि आता 2022 मधील 17वी G20 परिषद 5 ते 16 नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात येणार आहे. आणि 2021 मधील 16वी G20 परिषद इटलीमधील रोम येथे आयोजित करण्यात आली होती. 2020 मधील 15वी G20 परिषद सौदी अरेबियामधील रियाद येथे आयोजित करण्यात आली होती. 2019 मधील 14वी G20 परिषद जपानमधील ओसाका या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. तर एवढे पॉइंट नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑक्सिजनच्या मदतीशिवाय अन्नपूर्णा पर्वताच्या शिखरावर चढणारे पहिले भारतीय गिर्यारोहक कोण ठरले आहेत? तर आता ऑक्सिजनच्या मदतीशिवाय अन्नपूर्णा पर्वताच्या शिखरावर चढणारे स्कालझांग रिग्जिन हे पहिले भारतीय गिर्यारोहक ठरलेले आहेत. आणि आता नुकतंच कोणत्या देशात जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा सापडला आहे? तर आता जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा हा कंबोडिया या देशामध्ये सापडलेला आहे. आणि कंबोडियामधील मेकॉंग नदीत हा मासा आढळलेला आहे. आणि याची लांबी किती आहे? तर 4 मीटर इतकी लांबी आहे. आणि 300 किलोग्राम इतकं या माशाचं वजन आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर आता या G7 शिखर परिषदेचे आयोजन जर्मनी या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता ही या परिषदेची कितीवी आवृत्ती होती? तर 48वी आवृत्ती होती. आणि याचं आयोजन 26 ते 28 जून दरम्यान करण्यात आलेलं आहे. आणि तसेच पहा, आता हा जो G7 देशांचा गट आहे याचा भारत सदस्य आहे का? तर याचा भारत सदस्य नाही. तर या G7 ची स्थापना 1975 मध्ये युनायटेड किंगडम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका या देशांनी मिळून केली होती. आणि पहा, या G7 ची पहिली परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1975 मध्ये पहिली परिषद फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता 47वी परिषद 2021 मध्ये युनायटेड किंगडम मध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता याची 2020 मधील जी 46वी बैठक होती ही कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली आहे. आणि तसेच 2019 मध्ये याची 45वी बैठक फ्रान्स या देशात आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आता या G7 शिखर परिषदेसाठी भारताला सुद्धा आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि भारतासह इतर देशांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलेले आहे. त्या देशांची नाव सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. तर पहा, भारतासह अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, साऊथ आफ्रिका आणि युक्रेन या देशाला सुद्धा या G7 शिखर परिषदेचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या GSAT-24 या उपग्रहाचे वजन किती आहे? तर आता नुकताच हा GSAT-24 हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. आणि या उपग्रहाचं वजन 4180 किलोग्राम इतका आहे. आणि आता हा जो उपग्रह आहे याचं प्रक्षेपण कुठून करण्यात आलेलं आहे? तर फ्रेंच गयानातील कोरू इथल्या अंतरिक्ष केंद्रावरून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग केलेला आहे? तर एरियन 5 या रॉकेटद्वारे या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि आता हा जो उपग्रह आहे याची निर्मिती कोण केलेली आहे? तर या उपग्रहाची निर्मिती इस्रोद्वारे न्यू स्पेस इंडियासाठी केलेली आहे. आणि हा उपग्रह न्यू स्पेस इंडियाने टाटा प्लेला भाडे तत्वावर दिलेला आहे. आणि आता अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर न्यू स्पेस इंडियाने मागणीनुसार पुरवठा केलेला हा पहिलाच उपग्रह आहे. तर अत्यंत महत्वाची माहिती आहे, सगळी माहिती नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने अंतराळात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना मांडली आहे? तर नुकतीच आता चीनने अंतराळामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना मांडलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत चीन 2028 मध्ये अंतराळामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. आणि 2030 पर्यंत अंतराळात 1 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा केंद्र उभारण्याचे लक्ष्य सुद्धा चीनने ठेवलेले आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नीती आयोगाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता नीती आयोगाचे CEO म्हणून परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि परमेश्वर अय्यर यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. तर ते 1981 च्या उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. आणि त्यांनी 2009 मध्ये भारतीय नागरी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आणि ते जागतिक बँकेत जलसंपदा व्यवस्थापक म्हणून रुजू झाले होते. आणि तसेच त्यांची 2017 मध्ये केंद्र सरकारने पेयजल आणि जलस्वच्छता विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली होती. तर ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा.
2022 मधील रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर आता 2022 मधील रणजी करंडक स्पर्धा ही मध्य प्रदेशने जिंकलेली आहे आणि मध्य प्रदेशने यामध्ये 41 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबईला 6 विकेटने हरून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता मध्य प्रदेशचे कर्णधार कोण होते? तर आदित्य श्रीवास्तव हे मध्य प्रदेशचे कर्णधार होते आणि प्रशिक्षक कोण होते? तर चंद्रकांत पंडित हे मध्य प्रदेशचे प्रशिक्षक होते. आणि आता या रणजी करंडक स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीजने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर सरफराज खान यांना प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण 992 धावा केलेल्या आहेत. आणि तसेच आता रणजी करंडक स्पर्धेविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. तर पहा, या स्पर्धेचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू रणजित सिंह यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. आणि या स्पर्धेची सुरुवात कधी झालेली आहे? तर 1934 पासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि या स्पर्धेमध्ये एकूण 38 संघ सहभागी होतात. आणि या स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर सर्वाधिक वेळा विजेतेपद मुंबईने पटकावलेलं आहे आणि एकूण मुंबईनं ही स्पर्धा 41 वेळा जिंकलेली आहे. आणि त्याचप्रमाणे 1958-59 ते 1972-73 पर्यंत मुंबईने सलग ही स्पर्धा 15 वेळा जिंकलेली आहे. आणि तसेच या रणजी स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहेत? तर वसीम जाफर यांच्या नावावर आहेत. वसीम जाफरनं 12,038 धावा रणजीमध्ये केलेल्या आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय फुटबॉल संघाने फिफा क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे? तर आता भारतीय फुटबॉल संघाने फिफा क्रमवारीमध्ये 104वे स्थान पटकावलेले आहे. आणि यामध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर ब्राझील यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, बेल्जियम दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्यावर अर्जेंटिना आहे, चौथ्यावर फ्रान्स आहे आणि 5व्या क्रमांकावर इंग्लंड हा देश आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2021 मधील योगाच्या संवर्धन आणि विकासासाठीच्या योगदानासाठी राष्ट्रीय व्यक्ती श्रेणीतील पंतप्रधान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा पुरस्कार भिक्खू संघसेना यांना जाहीर झालेला आहे. आणि तसेच यामध्ये इतर श्रेणीमध्ये सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहूया. तर पहा, यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यक्तीसाठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ब्राझीलच्या मार्कस विनिसियस रोजो रॉड्रिग्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय संस्था श्रेणीतील पुरस्कार युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश व्हील ऑफ योग या संस्थेला देण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रीय संस्थेसाठीचा पुरस्कार उत्तराखंडमधील द डिवाइन लाईफ सोसायटी या संस्थेला देण्यात आलेला आहे. आणि तसेच आता या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे? तर या पुरस्काराची सुरुवात 2016 मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून करण्यात आलेली आहे. आणि या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप म्हणून 25 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. गांजाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर आता गांजाला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. आणि नुकतंच आता कोणत्या राज्यात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय सीमा शुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे उद्घाटन केले? तर नुकतेच आता राष्ट्रीय सीमा शुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे उद्घाटन हे गोव्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता पहा, आशियाई चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय सायकलपटू कोण ठरला आहे? तर आता या आशियाई चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकणारा रोनाल्डो सिंग हा पहिला भारतीय सायकलपटू ठरलेला आहे. आणि आता अलीकडे शोधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या जीवाणूला वैज्ञानिकांनी काय नाव दिले आहे? तर आता अलीकडे शोधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या जीवाणूला वैज्ञानिकांनी ह्युओ मार्गारिटा मॅग्निफिका असं नाव दिलेलं आहे. आणि आता हा जो जीवाणू आहे हा कॅरेबियन मँग्रोव्ह दलदलीत सापडलेला आहे आणि हा जीवाणू 2 सेंटीमीटर पर्यंत लांब होऊ शकतो. तर आता पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय एमएसएमई पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम पारितोषिक पटकावले आहे? तर आता या राष्ट्रीय एमएसएमई पुरस्कार 2022 मध्ये ओडिशा या राज्याने प्रथम पुरस्कार पटकावलेला आहे. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य आहे. आणि तसेच या पुरस्कारामध्ये आकांक्षी जिल्हा या श्रेणीमध्ये तामिळनाडू मधील विरुद्धनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान मधील करोली हा जिल्हा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा मधील कालाहंडी हा जिल्हा आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे? तर 1993 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा मो बसला प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर आता ओडिशा राज्यातील मो बसला प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता नुकतंच पहा, भारत, इस्रायल, युएई आणि अमेरिका या देशांनी मिळून एक समूह स्थापन केलेला आहे. तर या समूहाला काय नाव देण्यात आलेलं आहे हे आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर आता या 4 देशांनी मिळून I2U2 हा समूह स्थापन केलेला आहे. आणि आता याला असं नाव का देण्यात आलेलं आहे? तर आय वरून इस्रायल आणि इंडिया आणि यू वरून युएई आणि युएसए यासाठी याला I2U2 असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि तसेच हा समूह वेस्ट एशियन क्वाड या नावाने सुद्धा ओळखला जात आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा.
मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता या मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 या स्पर्धेचे विजेतेपद खुशी पटेल यांनी पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप कोण ठरलेले आहेत? तर वैदेही डोंगरे यामध्ये फर्स्ट रनर अप ठरलेले आहेत. आणि सेकंड रनर अप कोण ठरलेले आहेत? तर श्रुतिका माने यामध्ये सेकंड रनर अप ठरलेले आहेत. आणि याबरोबरच मिस टीन इंडिया वर्ल्ड वाईड 2022 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर गयाना या देशाच्या रोशनी रजाक यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि तसेच या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप कोण ठरलेले आहेत? तर अमेरिकेच्या नव्या पिंगोळे यामध्ये फर्स्ट रनर अप ठरलेले आहेत. आणि सेकंड रनर अप सुरिनामच्या चिक्विटा मलाहात ठरलेले आहेत. तर एवढ्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. टाटा पॉवरने कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प लॉन्च केला आहे? तर नुकताच आता टाटा पॉवरने भारतातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प केरळमध्ये लॉन्च केलेला आहे. आणि केरळमध्ये कुठे? तर केरळमधील कायमकुलम मध्ये 350 एकर जलकुंभामध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आता या प्रकल्पाद्वारे किती वीज निर्मिती करण्यात येणार आहे? तर या प्रकल्पातून 101.6 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या धनलक्ष्मी शेखर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर धनलक्ष्मी शेखर या एक धावपटू आहेत. आणि सध्या त्या चर्चेत काय आहेत? तर नुकतंच आता त्यांनी 200 मीटर अंतर हे 22.89 सेकंदात पार केलेलं आहे. आणि आता 23 सेकंदाच्या आत 200 मीटर अंतर कापणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. आणि याआधी हा पराक्रम कोण केलेला आहे? तर याआधी सरस्वती सहा यांनी 22.82 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर कापलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हिमा दास यांनी 22.88 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर कापलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम द्वारे कोणाला गोल्डन अचिव्हमेंट पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे? तर नुकताच आता आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम द्वारे विजय अमृतराज यांना गोल्डन अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि आता विजय अमृतराज टेनिसपटूंच्या प्रतिष्ठित यादीत समाविष्ट केले गेलेले भारतातील पहिलेच प्राप्तकर्ता बनलेले आहेत. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. विजय अमृतराज यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम द्वारे गोल्डन अचिव्हमेंट पुरस्कार 2021 देण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटेलिजन्स ब्युरोचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता इंटेलिजन्स ब्युरोचे नवे संचालक म्हणून तपन कुमार डेका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न पहा काय आहे? तर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या किती जागांसाठी निवडणुका पार पडल्या? तर आता नुकत्याच महाराष्ट्रातील 10 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि त्यामध्ये बीजेपीचे 5 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे. आणि त्यांची नावं सुद्धा नोट करून घ्या. तर बीजेपीचे 5 उमेदवार कोण कोण आहेत? तर प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे विजयी झालेले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे विजयी झालेले आहेत. आणि शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी आणि काँग्रेसचे भाई जगताप हे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. आणि मित्रांनो, जून महिन्यामध्ये काही महत्वाची पुस्तकं प्रकाशित करण्यात आली होती, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, प्रीती शेनॉय यांचं अ प्लेस कॉल्ड होम हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचप्रमाणे विमल जालान यांचं द इंडिया स्टोरी, विनीत कर्णिक यांचं बिझनेस ऑफ स्पोर्ट्स द विनिंग फॉर्म्युला फॉर सक्सेस, राम बहादूर राय यांचं भारतीय संविधान अनकही कहाणी, आर्यन भास्कर यांचं गौतम अदानी द मॅन हू चेंज्ड इंडिया, डॉक्टर सोनू फोगट यांचं अष्टांग योग आणि राहुल रामागुंडम यांचं द लाईफ अँड टाइम्स ऑफ जॉर्ज फर्नांडिस हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर मित्रांनो, हे सेशन येथे संपलेलं आहे. आणि आजचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. आणि तसेच जर तुम्हाला करंट अफेअरच्या MCQ ची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.